परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. अमृतानुभवाचं हे पहिलंच प्रकरण शिवशक्ती समावेशनाचं चालू आहे. ही शिवशक्ती आपल्या देहात, जगात आणि आपल्या प्रपंचातही काम करते. ज्ञानोबांनी अतिशय सुंदर दाखले देऊन आणि उदाहरण देऊन आपल्याला हा विषय अतिशय सोपा करून सांगितलेला आहे. वास्तविक हा अमृताचा अनुभव आहे आणि हे अमृत आत्म्यात असते. आत्म्यामध्ये असलेलं जे अमर बनवणार असं जे अमृत आहे ते लोक बोलतात स्वर्गात आहे, परंतु हा खरा स्वर्ग म्हणजे आत्म्यात आहे. त्या आत्म्यामध्ये ते नित्य अखंड आहे. तेव्हा त्या अमृताचा म्हणजे आत्म्याचा अनुभव ज्याला प्राप्त होतो त्याला अमृताचा अनुभव प्राप्त होतो असं ज्ञानोबा सांगणारे. स्वर्गातल्या अमृताच्या आशेनं लोक या प्रकारच्या अनुष्ठानाच्या जपजाप्याच्या साधना करतात. परंतु ज्ञानोबा आपल्याला सांगायले की अरे ती शिव आणि शक्ती तुमच्या देहामध्ये काम करते ना, तिला ओळखा आणि त्या शिवशक्तीचा अनुभव घ्या ना. आज आपली या अमृतानुभवातल्या पहिल्या प्रकरणाची 50वी ओळी येते. आतापर्यंत आपल्या 49 ओळ्या होऊन झाल्या. आज ज्ञानोबा आपल्याला सांगाय 50व्या ओळीमध्ये 50वी ओळी समजते का? जयांच्या वाहणी वेदकू विद्यांचे पाणी न पिये पण सांडणी अंगाची करी. कठीण एक तर शब्द वगैरे तिचा जो आशय आहे तो महान. ज्ञानोबा सांगताय जयाच्या वाहणी वेदकू विद्याचे पाणी न पिये पण सांडणी अंगाची करी. कधीच कळाला मार्ग नाही या ओळीमधून. तसं पाहिलं जर या ओळीचा अर्थ कळला तर ही सोपी ओळी. कोणता अर्थ कळते ना तो बोलतो बघा आपण पाहूया. ज्ञानोबांच्या कुठून आहे सगळं लागते बरं आपल्याला. ज्ञानोबा म्हणतात जयांच्या म्हणजे ज्यांच्या म्हणजे जे कोण शिव आणि शक्ती प्रकृती पुरुष म्हणा त्यांना देव देवी म्हणा काही नाव द्या. जयांच्या म्हणजे त्या शिवशक्तीच्या. काय झालं? वाहनी वेदकू विद्याचे पाणी न पिये.
ही जी शिव आणि शक्ती आहे यांनी जगाची उत्पत्ती केली आहे खरं की या जगाचा पसारा या शिवशक्तीमुळे झालेला आहे. शिव तर काही करत नाही परंतु त्याचं ईक्षण आहे, त्याची सत्ता आहे, त्याचं लक्ष आहे त्या शक्तीवर आणि ती शक्ती सर्व विश्वामध्ये कार्य या जगाची या विश्वाची अनंत ब्रह्मांडाची रचना ती करते. म्हणजे सगळ्या जगाची उत्पत्ती करणारी शक्ती आहे असं ज्ञानोबा या ओळीमध्ये आपल्याला सांगता येतं. जयांच्या वाहनी, आता वाहनी हा शब्द वापरला गेला त्यामुळे ती ओळी आणखी अवघड बसली. वाहन हा पाण्याचा धर्म, पाणी वाहत किंवा वारा वाहत. या ठिकाणी पाण्याचा संबंध आहे आणि तो पी पुढे असा आलेला आहे म्हणून पाणी असा अर्थ घ्यायला पाहिजे. त्यामुळे म्हणतात जगाच्या उत्पत्तीचा ओघ, ओघ म्हणजे पाणी म्हणजे जगाची उत्पत्ती करत करत जशी वाहताना ती शक्ती हे जग जसं बनवत 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 आलेली तिने त्या ओघामध्ये त्या उत्पत्तीच्या ओघामध्ये काय केलं तिने वेदकू आणि वेद्य यांचं पाणी. आता हा जो वेदकू आहे, वेदकू म्हणजे ज्ञाता, वेद्य म्हणजे ज्ञान होणं, वेद म्हणजे ज्ञान शब्दात आहे, वेद म्हणजे ज्ञान होणं. विदुरा धातू आहे संस्कृत मधला. वेद म्हणजे ज्ञान, हा विद्या शब्द माहिती सगळ्यांना विद्या शब्द तिथून झालाय. इथं शब्द वापरलाय त्यांनी वेदकू. वेदकू म्हणजे जाणणारा म्हणजे ज्ञाता. वेदकू म्हणजे जाणणारा. आता हा जाणणारा कोण आहे? सरात्मा. या शिवशक्तीनं हे जग निर्माण झालेलं आहे ना. तर यामध्ये जाणणारा कोण आहे? ज्ञाता कोण आहे? शिव आहे. शिव हा जाणणारा आहे, ज्ञाता आहे या उत्पत्तीचा. ही जी शक्ती कार्य करते आहे तिने हे जगाचं उत्पत्तीचं कार्याचं हे जे पाणी वाहून आलेले वाहते, हा जगाचा हा प्रपंचाचा हा संसाराचा प्रवाह जो वाहून आलेला आहे यामध्ये जाणणारा आहे शिव. त्याला जाणणारा म्हणजे ज्ञाता म्हणतात. ज्ञाता म्हणजे जाणणार, म्हणजे जाणणे, ज्ञाता म्हणजे जाणणारा. आणि वेद्य, वेद्य म्हणजे ज्याला जाणतो ते वेद्य म्हणजे ध्येय. एक ज्ञाता आणि ध्येय आणि झालेले वस्तू तशी कठीण नाही आहे. आपण विसरून बोलतो ध्येय आणि ज्ञाता, दृश्य आणि द्रष्टा हे आपण माहिती आहे. हे शब्द वारंवार निघाले. मानवा असे समजणे या ओळीमध्ये की हा जो शिव आहे तो ज्ञाता आहे, जाणणारा आहे. आणि काय जाणतो ते कार्य म्हणजे काय ते जाणण्याचं कार्य तिचं कार्य तो जाणतो. शिकून काय केलं हे शिवाला माहिती आहे. या शिवापासून ती काही लपून ठेवते. ती जे जे बनवते जे जे करते ती सगळं आपल्या शिवाच्या चरणी अर्पण केलं की त्यामुळे शिवाला सगळं ज्ञान आहे. म्हणून जाणणारा आहे शिव आणि ध्येय आहे तिने बनवलेले सगळं जगत विषय हे ध्येय आहे. म्हणजे द्रष्टा आणि दृश्य असं म्हणाला. द्रष्टा आहे शिव पाहणारा आणि दृश्य आहे हे सगळं विश्व.
आता ह्या विश्वाचं हे जे बनवलेलं कार्य आहे जर ते ओघाने बघून झालं प्रपंच वाहत आता म्हणतात हे दोघं वाहतात खरे परंतु हा जो ज्ञेय आहे ना शिव ते त्या वाहणाऱ्या पाण्याचं कधीही ते पान करणे हा प्रपंच वाहून जायला संसार जगत हे जे निर्माण झालं हे वाहून जाण्याचा अर्थ ते चाललेलं आहे घेऊन राहिलं या उत्पत्तीच्या प्रवाहामध्ये हे जे निर्माण होणारं पाणी आहे आणि म्हणजे काय जे जे निर्माण होतं ते वाहून जात बनत काही दिवस राहत आणि निघून जात त्याला आपण ओघ म्हणतो निर्माण होत काही दिवस राहत आणि निघून जात उत्पत्ती स्थिती आणि लय हा क्रम आहे त्यांचा हेच पाणी आहे असं व्यवहार शक्तीचं हे उत्पत्तीचं कार्य म्हणजे दोन कार्य हे पाणी आहे परंतु हा वेद हे पाणी पितो हे तर काही ह्या संसाराचं पाणी तर कसं पितो शिव शिव तर तटच नाही विचारा म्हणून जाणं होता जयांच्या वाहणी वेदकून वेद्याचे पाणी न पिये पण होत काय म्हणे पण सांडणी अंगाची करी परंतु हे दोघी हे जगाच्या ओघाचं जे पाणी ते पित नाही परंतु दोघे आपलं शरीर त्यामध्ये बुडून नाहीशे होतात अर्थात तिथं बुडून नाहीशे होतात असं म्हणण्यापेक्षा शक्ती ज्या वेळेला ते कार्य करून त्या शिवामध्ये येते शक्ती एकरूप होऊन जाते तेव्हा त्या जगाचं कार्य थांबून जाते शिव कार्य जे आहे ते पाहणे शिव पाहणे तो पाहत नाही त्याला ज्ञाता म्हणायचा पाहतोय तो म्हणजे ज्ञाता आणि तो जी शक्ती ज्या वेळेला त्या करत येते आपलं सगळं कार्य करून शिवामध्ये त्यावेळेला त्याचं प्राण बनून म्हणजे तुम्ही त्याच्या अंगाने समजा तो समजा मग शक्ती नाही का गेली अशा प्रकारे शिवशक्तीचं स्वरूप होतात अंगाची सांगणी करी आपलं अंग भूमिका संपूर्ण बरोबर आहे काम झाल्यानंतर कामगिरी करेल एवढं जगत तिने निर्माण केलं आपल्या पंचाचा प्रवाह भारताकडे दिला चांगला बरोबर त्या वाहणाऱ्या प्रपंचामध्ये संसारामध्ये अनेक जीव निर्माण होतात काही दिवस जगतात मरतात जगतात मरतात चांगलं हे पाणी हे पाणी तर शेती का या जगाच्या उत्पत्तीचं हे जे पाणी आहे हा जो उन्हा आहे हा जो नाला आहे किंवा काय नदी म्हणा काही म्हणा हा जो प्रवाह आहे या प्रवाहाचं पाणी तो शिव काही पीत नाही आणि मग ती शक्ती येते आपल्या जवळ महाराज हे बघा ना किती केवढं निर्माण केलं काय घेतलं एवढं मी करू शकतो की मी हे आता पाहणं बंद करू शकतो मला एवढंच करता येणं शक्य आहे की हे जे निर्माण केलेलं आहे ना ते आता चालू राहील पण आता मला हे पाहण्याची इच्छा नाही मला आता हे विषय हे जगत हे विश्व तू जे बनवलेलं आहे ना त्याकडे पाहण्याची मी तुझ्याकडे पाहत होतो मी जगाकडे विश्वाकडे पाहत नव्हतो लक्षात ठेव आता तू माझ्याकडे आल्यानंतर आपण एक राहू मग मला जगाकडे पाहण्याची काय गरज म्हणून जगाच्या दृष्टीने गेलो मी अंग टाकलं
असा हा वेगळी स्वभावाला मुली प्रारंभी आपल्याला इतकी कशी वाटते, मुली किती सुंदर आहे आणि हा अनुभव देणारी. ज्ञान म्हणतात ही जगाची उत्पत्ती करणारी ही शक्ती आपलं कार्य समजून जेव्हा त्या भगवान शिवामध्ये येते आणि त्याच्यामध्ये ती जेव्हा विलय पावते, विलीन होते, कृप होते, त्यावेळेला शिवशक्तीचं कार्य संपल्यामुळे मग त्या ठिकाणी ज्ञाताही उरत नाही आणि त्याला जाणण्याचा विषय असलेला हेही उरत नाही. ज्ञाता ज्ञेय संपून जातात. हा प्रकार म्हणजे द्रष्टा दृश्य बंद होऊन जाते. अशा प्रकारचा हा त्यांचा खेळ चाललेला आहे. आपल्याला अनेक दृष्टांतांनी हा विषय अगोदरही समजून दिलेला आहे आणि त्या चांगल्या 65 मध्ये सांगितलेला आहे. चांगले 65 मधला येऊन बघा. लवण पाण्याचा ठाऊ माझी रिहून गेले पाहू, तेव्हा तेची नाही मा काय घेऊ मागल्या. त्या समुद्रापासून निर्माण झालेलं हे जे लवण म्हणजे मीठ असतं ना, त्या मिठाने असं ठरवलं की या समुद्राची खोली किती आहे बघितली. अरे बाबा, तू त्या समुद्राची खोली पाहायला गेल्यानंतर तू शिल्लक राशील, कोण सांगायला गेलं ते मीठ समुद्रामध्ये खोली पाहायला आणि ते समुद्रच होऊन गेलं, पाणीच होऊन गेलं ना रे. ठीक आहे, खोली पाहिजे त्या समुद्राची. जसं ते मीठ त्या समुद्रात गेल्यानंतर त्याचं माप घेऊ शकत नाही आणि ते समुद्र होऊन जात. ज्ञानोबा इथे आपल्याला या दृष्टांताने असं सांगू इच्छितात की ही शिवशक्ती आता हा जो जगाचा पसारा निर्माण झालेला आहे, या पसाऱ्याकडे ते पाहणे समूहला तेच आपण आपलं जे स्वरूप आहे ते झाकून घेतात. ते झाकून घेणं काय मिठाचं पाणी बोलत आहे. मीठ दिसेल का मग? तसं हे शिवशक्तीचं स्वरूप लोकांना दिसत नाही, ज्ञाता आणि ध्येय रूपाने दिसत नाही. एवढं लक्षात ठेवा. राहणार आपल्या देहामध्ये सगळ्या जगामध्ये आहेतच, परंतु ज्ञाता आणि ध्येय स्वरूपामध्ये जे दोघं होते ना, ते राहणार नाही. चांगले 65 आणखी गोळी अशा गोळ्या चांगली 65 मध्ये आले. त्याही ठिकाणी त्या चांगल्याला सांगत होते, तैसे आत्मयाते पाही, तैसे आत्मयाते पाही देखो गेलिया मीच नाही. आत्मयाते पाही देखो गेलिया मीच नाही, तेथ तू कैचा काही कल्पया होगा. तेथे तू कैचा काही कल्पया होगा. जेव्हा जीव आत्म्याला पाहायला जातो, हृदयामध्ये जीव आहे, जीवभाव आहे, देहभाव. असून हा देहभाव आत्म्याचा स्वभाव आहे, परंतु तो देहाला शिकला असल्यामुळे तो देहभावात आहे. तेव्हा हा जीवभाव जेव्हा आत्म्याकडे जातो, आत्म्याला पाहायला, तेच आपले चैतन्य त्या जीवामध्ये पण आहे, परंतु ते देहाला शिकला असल्यामुळे त्याला देहभाव आलेला आहे. जेव्हा हा जीवभाव जेव्हा त्या आत्म्याकडे जातो पाहायला, त्यावेळेला तो आत्मस्वरूप होतो आणि ते त्यातलं चैतन्य त्या चैतन्यामध्ये दिसून येतो आणि ते सुटून जातो इकडे. म्हणजे जसा जीवभाव हा आत्म्याकडे गेला असताना तो आत्माच होऊन जातो. जीवपणाने राहत नाही. मग तसं हे शिवशक्तीचं कार्य, ही शिवशक्ती जे काम करून राहिलेली आहे ते कार्य तिचं संपलं ते जेव्हा एकूण जातात, त्यावेळेला मग द्रष्टाही राहिला नाही, विषयही राहिला, ज्ञाता राहिला नाही, ध्येय राहिलं.
तुला सगळं समजलं. हे ज्ञानोबाई आपल्याला 65 या 2 उदाहरणातून तुला आणखी चांगलं समजून सांगितले. तात्पर्य असं की आपला जीव भाव जर जायचा असेल, आता आपल्याकडे साधनेकडे आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये जीव भाव आहे. जीव भावाशिवाय आपण आपलं करू शकत. जीव भाव म्हणजे मी देह आहे, मी शरीर आहे, या भावनेमध्येच आम्ही संसार करतो. संसारामध्ये हा जीव भाव अखंड जाणतो प्रत्येकाच्या ठिकाणी. परंतु हा जीव भाव किती दिवस जाणवणार तुम्ही असं? अखंड जीव भावामध्येच राहणार का? जन्मल्यापासून हा जीव चिटकलेला आहे, हे लटकलेला आहे. लहान लहान पोरं सुद्धा म्हणतात तेव्हा हा जो जीव भाव आहे हा बालपणापासून चिटकलेला भाव आहे. त्यामुळे तो जाता जात नाही, कितीच गोष्टी करायची. साधनेने सुद्धा तो लवकर जात नाही, इतका चिटकलेला आहे जात नाही. साधनेमध्ये थोडासा दृष्टीपणा येतो, दृष्टाभाव येतो आपल्याला. पण पुन्हा आपण संसारामध्ये गेलो की पुन्हा तो जीव असतो. म्हणून ज्ञानोबा आपल्याला समजले की जीव भावाला जर नष्ट करायचं असेल, संपवायचं असेल, जीव भाव जर आपला तोडायचा असेल तर आपल्याकडे जावं लागेल. आत्म्याशिवाय, आत्मज्ञानाशिवाय, आत्मस्थितीशिवाय जीव भाव जात नाही. हा जो देह भाव, मी देह आहे, मी देह आहे, मी अमुक विषय, अमुक जातीचा, अमुक कर्माचा, हे जे आपलं स्वरूप आहे देह भावाचं, हे देह भावाचं स्वरूप जर सोडायचं असेल तर आपल्याला आत्मज्ञान व्हायलाच पाहिजे. आत्मज्ञानाशिवाय जीव भावातून सुटका नाही. आणि म्हणून ज्ञानोबांनी या ओळीमध्ये असं सांगितलं की जीव भाव पाहायला गेला तो, जीव भाव हा त्या आत्म्याकडे गेला पाहायला त्याच्या भेटीला, तर त्यावेळेला तो जीव भाव आत्मभाव मिळतो. आत्म्याकडे गेल्यानंतर आपण आपले स्वरूपच मिळणार, असा हा एक प्रकार आहे. कारण आत्म्यामध्ये जाण्यासाठी अगोदर त्या जीवाला किती शुद्धी करावं लागते, स्वच्छ व्हावं लागतं. आणि नंतर मग तो आत्म्याकडे जेव्हा तो पाहायला जातो त्यावेळेला त्या आत्म्यामध्येच आपलं स्वरूप चालला जातो. मग तो जीव भावाला विरोध होईल. असे जे जे महान आत्मज्ञानी सद्पुरुष होऊन गेलेले आहे त्यांचा जीव भाव होऊन गेलेला असतो. हे आत्मरमण झालेले असतात, ते आत्म्यामध्ये रमतात. अखंड आत्मज्ञान, अखंड आत्मसुख, अखंड आत्मानंद त्यांना हा अमृताचा अनुभव. अमृताचा अनुभव घ्यायचा का तुम्हाला? हा आहे अमृताचा अनुभव. अखंड आत्म्यामध्ये राहणं, अखंड आत्म्याचं सुख भोगणं, अखंड आत्म्याचा आनंद भोगणं, याला म्हणतात अमृतानुभव. हा अमृताचा अनुभव ज्ञानोबांनी घेतलेला आहे आणि म्हणून ते आपल्याला सांगताय. अनुभव मुक्त साधू सद्गुरू असतो. अनुभव घेतलेला जो सद्गुरू असतो तोच आपल्याला तो आत्माचा अनुभव आणून देऊ शकतो. ज्याला अनुभवच नव्हतो काय सांगितलं, नुसतं गप्पा मारत ज्ञानोबा हे स्वतः आत्मानुभव होते. आणि म्हणून चांगदेवासारख्या एका महान योग्याला सुद्धा त्यांनी आत्मानुभव दिला आणि तो आत्मज्ञानी झाला. तसं आपल्या सगळ्या साधकांनाही ते आत्मानुभव देऊ इच्छितात. म्हणून तर हा आत्मानुभव घेण्यासाठी आपण हा अमृतानुभव नावाचा त्यांचा ग्रंथ खूप आवडतो. म्हणतात असा जो आत्मा आहे, असा जो शिव आहे, आणि अशी जी शक्ती आहे, त्या शक्ती संबंधी आता त्याच्या ओळीमध्ये ज्ञानोबा काय म्हणतात ते बघा. 51 वेद
या एकावन्नाव्या ओळीमध्ये ज्ञानोबा म्हणतात ही ओळी आता सोपी तशी समजायला. तेथ मी नमस्कारा, तेथ मी नमस्कारा लागो गुरु दुसरा, तेथ मी नमस्कारा लागी गुरु दुसरा, तरी लिंग भेद करा जोडून जाऊ, तरी लिंग भेद करा जोडून जाऊ. शेवटच्या 2 चरणामध्ये काठीने, बाकी पहिले 2 चरण सोपे. अमृताचा माझा साधन नाहीये. ज्ञानोबा म्हणतात मी त्यांना आता नमस्कार करतो. कुणाला? त्या शिवशक्तीला, त्या आत्म्याला आणि त्याच्या शक्तीला. मला अशी इच्छा झाली की आता त्यांना नमस्कार करावं. धन्य आहे ते, कारण ते आपला जीव भाव होतात, आत्मभावामध्ये नेतात, आपल्याला आत्मस्वरूप दाखवतात, आत्मानंद देतात. मग अशा त्या आत्मस्वरूपाला, त्या आपल्याला आपण नमस्कार कुठे करायचा? हेच मी नमस्कारा लागी गुरु दुसरा. आता ते तरी तू झाले शिव आणि शिवशक्ती असे वेगळे झाले नाही का? तू झालेले. आता मी त्यांना नमस्कार करावा गेल्यानंतर मी दुसरा वेगळे शक्ती आणि मी वेगळा राहिल्यानंतर नमस्कार करू शकतो मी त्यांना. मंदिरामध्ये गेल्यानंतर जेव्हा जेव्हा नमस्कार करतात तेव्हा तुमचा मूर्ती उभा करा. ही देवाची मूर्ती समोर असते आणि आपण वेगळे असतो देवाने, आणि मग आपण त्यांना नमस्कार करतो ना. आता तसा हा नमस्काराचा प्रकार मिळू शकत. मी त्यांना जर नमस्कार करायला गेलो आपण जीव भाव गेला तर तो शिवून गेला. आता मी सुद्धा जीव भाव गेलो कारण तिथं मी देहात आहे आणि जीव भाव आहे म्हटलं. मी जेव्हा तिथं जाईल त्यांना नमस्कार करायला, मग मी ते मिळेल का दुसरा? इथं आपल्याला कळतं की ज्ञानोबा आत्मस्वरूप झालेले, ते दुसरे उरलेले नाही. नमस्कार करायला सुद्धा त्या शिवशक्तीला दुसरा भाव उरलेले नाही. ते त्या शिवशक्तीला नमस्कार करायला गेले आणि तसे शिवस्वरूप होऊन गेले. त्या आत्म्याला नमस्कार करता करता ते आत्मस्वरूप होऊन गेले. ते वेगळे राहिलेच नाही, कारण तिथं असा वेगळेपणा राहू शकत नाही आपल्यासाठी. आपण तो लवणाचा घेतो खड्याचा संत पाण्याला पाण्याचा, हे मीठ गेलं पाण्यामध्ये काय झालं कळून गेलं. तसं या शिवाकडे किंवा या आत्म्याकडे जो कोणी जीव राहील तो अलग नाही राहू शकत. त्याचा जीवभाव संपून जातो, त्याचा जीवभाव निघून जातो, तो अगदी संपून जातो. आणि ही मुली आम्हाला स्पष्ट सांगते की ज्ञानोबांचा हा अनुभव आहे, ते अमृताचा अनुभव घेण्यासाठी खूप झालेले होते आणि म्हणूनच ते आपल्याला हा अनुभव देऊ शकतो. स्पष्ट सांगते मी नमस्काराला गेलो तर मी दुसरा उडेल का आता? ज्ञानोबा तुम्ही ते आत्मस्वरूप गेलं. असा या ओळीचा आपल्याला प्रत्यय देणारा, असा हा अनुभव देणारा ज्ञानोबांचा हा महान कार्य. मी आता त्या शिवशक्तीला नमस्कार करायला जातो.
नमस्कार करतो, पण तुम्ही नमस्कारासाठी वेगळा कसा उडेल हो? तुम्ही त्यांच्याशी म्हणजे मिळवा जसं की आता दुसऱ्या दोन ज्या चरणांच्या सानिध्यात वास सोडला. आता बाबा म्हणतात तरी लिंग भेद परा सोडू जाऊ तेथ मी नमस्कारला लागी म्हणून दिसला तरी लिंग भेद परा सोडू जाऊ. पहिल्या दोन चरणांचा त्या शिवशक्तीला नमस्कार करायला जाताना दुसरी उडत नाही, वेगळी उडत नाही, हे बरोबर. पण आता दुसऱ्या दोन चरणामध्ये ते जे सांगताय हे आणखी महत्वाचं आहे. ते म्हणतात तरी लिंग भेद प्रहास जोडून जाऊ. नमस्कार करणारा आणि नमस्काराचा विषय हा लिंगभेद. लिंगभेद म्हणजे दोन स्वतंत्र मूर्ती आहेत असणार. जेव्हा आपण एखाद्याला नमस्कार देवाला नमस्कार करायला लागतो त्या मूर्तीला, त्या वेळेला तो मूर्तीतला देव आणि नमस्कार करणारा हा जीव दोन वेगळे असतात. नमस्कार करणारा आणि नमस्काराचा विषय म्हणतात या ठिकाणी तरी लिंग भेद प्रभाव जोडून जाऊ. तरी त्यांचं हे जे एक रूपत्व आहे शिवशक्तीच, हे एक रूपत्व कसं आहे की शिव आणि शक्ती कसे एकरूप झालेले आहे हे जाणणं कठीण आहे. त्यांचा लिंगभेद करताना वेगळं करून पाहणं कठीण आहे. शिव आणि शक्ती हे असे रूप होतात की त्यांच्यामध्ये शिव कोणता भाग आहे आणि शक्ती कोणता भाग आहे हे कळत. कशाला शिव म्हणायचं आणि कशाला शक्ती म्हणायची हेच कळत नाही. म्हणून तरी लिंगभेद त्याच्या लिंगभेदाला मुलीकडे सांगून आपल्याला प्रवेश करता येईल. त्यांचा हा जो लिंगभेद म्हणजे एक पुरुष आणि प्रकृती आहे, एक शिव आहे आणि एक शक्ती आहे, हे असे जे दोन आहेत त्यांचे ते दोन प्रकार आपल्याला जोडता येणारे नाही, सोडता येणारे नाही, पाहता येणारे नाही, करणारे नाही, असे काही विचित्र येते. नमस्कार तुम्ही करतो त्यांना, नमस्कार करता करता मिश आणि मी जर आत्मा झालो तर मग कस काय त्यांचे दोन भेद मला पाहिजे. कोण शिवम कोण शक्ती कसं काय कळेल मला. मी त्यांच्यामध्ये लागू केला हा आपण लागू केला. ह्या लागू आपण खूप पदार्थ टाकतो, साखर टाकली, टाकली, मैदा काय आणखी टाकलं, सगळं एकजीव केलं. आता हा घट्टाचा लागू तयार. आता या घट्ट अशा लागूमध्ये एकजीव झालेले ते सगळे पदार्थ वेगळे करून पाहता येतील का. हे काय लाडूचा जड पदार्थ आहे. शिवशक्ती हे असे जड पदार्थ नाहीत ना, ते सूक्ष्म पदार्थ आहेत. आणि ज्ञानवायू त्यांच्यामध्ये सूक्ष्म पंचायत झाली. आता यांचा भेद कसा काय पाहायचा लाडू म्हणून तरी मग साखरेचा भाग कोणता आहे, त्या लडकेचा भाग कोणता आहे, काय जे पदार्थ लागले त्यांचा भाग कसा आहे हे आपल्याला निवडून खाता येईल. त्यांचा नियभेद करून पाहता येईल, वेगळं करून खाता येईल.
लागू म्हटला की मग तो घास आपल्याला त्याच्यामुळे साखरी आहे, त्याच्यामुळे जेवढे पदार्थ तुम्ही मिसळलेले असतील ना ते सगळे एकत्र येतात. ते असे वाटून वाटून वेगवेगळे करून सांगायचे. कारण त्यांना तुम्ही काय केलं हेचून करून काढलेले. तसं शिवशक्तीचं जे स्वरूप आहे ते जेव्हा एकरूप जातात मग आणि त्यांचा कोणी आपल्याला वेगळे करून स्वरूप येणारे कारण मी तरी पाहणारा कुठे उडणार आहे त्यांचा हा फरक मी तो पाहायला गेलो पाहायला मलाही दिसला नाही कारण मी त्यांच्यामध्ये दिले तात्पर्य असं की जे एकरूप झालेले पदार्थ असतात ते वेगळे करून पाहता येते. उदाहरणार्थ आपण सरबतामध्ये काय टाकले तुम्ही साखर टाकली नंतर लिंबू पिळा मीठ करा ते सरबत केलं. आता सरबत पिताना हे सरबत जे झाले आहे ते अपरिच्छिन्न झाले. अपरिच्छिन्न म्हणजे वेगळं न करता येणार. ग्लासामध्ये सरबत घेतल्यानंतर तुम्ही आता त्या सरबतामध्ये पाहू शकता का कोणता पदार्थ इतके दिसून गेलेले ही साखर एकदम गेले त्या पाण्याशी साखर दिसत नाही. लिंबाचा जो रस आहे ते पाणीच आहे ना पाण्यामध्ये पाणी दिसून गेलेले तेव्हा हे सरबत जे आहे ते इतकं एकरूप गेलेले आहे विचून गेलेले आहे की ते अपरिच्छिन्न अवस्थेत आहे असं म्हणतात. ही जी अवस्था आहे पदार्थांची म्हणजे नाही परिच्छिन्न म्हणजे वेगळे छिन्न भिन्न पदार्थ वेगळे सर्व कसे पदार्थ कसे झालेले पदार्थ कधी अपरिच्छिन्न पदार्थ झाले म्हणजे परिच्छिन्न राहिलेले नव्हते वेगवेगळे राहिलेले एकच झालेले आहे. तसं शिवशक्तीचं स्वरूप जसा जीव का आत्म्याकडे गेला की तो जीव जातो जीव राहते तो आपल्या स्वरूपात झाला. हे सांगण्यासाठी सगळं काही व्हायचं आपल्याला निवेदन आहे की बाबांनो तुमच्या साधकांचा जीवभाव सोडण्यासाठी आपल्याकडे चला. आत्म्याकडे जात असताना तुमचा जीवभाव होऊन कमी होत आहे. एकच सुखाने आणि एकच सोडू नका म्हणजे समजायला म्हणून जीवभाव हळूहळू कमी करा. तो हळूहळू कमी करण्यासाठी आपल्याला साधनच करायची शक्तीची करायची आणि जसं आपण आपल्या जवळ जाऊ तस काय तिचा जीवभाव कमी होता. मुली शेवटी पेटवलेली आहे अंगात पेटलेला आहे तो आवश्यक आहे मग मी जितके लाभ होता ना तोपर्यंत तुम्हाला थंडी वाजत होती. आता तुम्ही जसं त्या शेगडीच्या जवळ या त्या शेकोटीच्या जवळ या तशी थंडी कमी केली आणि तुमच्या अंगाला उष्णता लागत जाईल. त्या अग्नीची उष्णता तुम्हाला जशी तुम्ही त्याच्या जवळ जाल तशी लागेल ना आणि नंतर तुम्ही एकूण शक्ती जवळ पण बसला ना तर मग तिची थंडी जाईल का जसा हा जीवभाव आहे. हा जीवभाव त्या आत्मरूपी अग्नी होऊन गेला तुम्ही करत जाईल तो त्या अग्नी जाते आत्म्यावर जात नाही तुम्ही तोपर्यंत तुमचा जीवभाव जीवभाव सोडण्यासाठी आत्मभावामध्ये जावं लागेल.
हे आपल्याला अशा प्रकारची ही आपली 51वी बोली झाली. 52वी बोली ऐकू ठेवा. 52वी बोलीमध्ये ज्ञानमस्त आहे. परी सामे नसी दुजे, परी सामे नशी दुजे, नवतू लेणे सोना भजे, नवतू लेणे सोना भजे. परी सामे नशी दुजे, नवतू लेणे सोना भजे. हे नमन करणे माझे तैसे आहे. आता मी जे शिवशक्तीला नमन करतो आहे ना, ते माझं नमन कसं आहे आणि ते दाखला देऊन आपल्याला समजून सांगणार. नमस्कार करायला गेले ते शिवच गेलेले, परंतु माझा नमस्कार करणं कसं आहे हे सावकांना समजून सांगण्यासाठी त्यांना उदाहरण दिलं आहे. माझा नमस्कार करणं कसं आहे का, जसा तुम्ही नमस्कार करता हे सांगण्यासाठी आपल्याला काय जाता तिथं मंदिरामध्ये त्याची गोष्ट राहते. त्याला हात ठेवतात त्याला नमस्कार आणि असे नमस्कार करून आता नमस्कार कसा करता म्हणजे माझा नमस्कार करणं कसा आहे माहिती का तुम्हाला. उदाहरण काय देत आहे, सोना आणि दागिना. सोन्याचा दागिना बोलत आहे, दागिने बोला तू नथ म्हणा, माळी म्हणा, कंकण म्हणा, काय दागिने बनवलाय ना, मुली म्हणा, सोन्याची मुली केलेली आहे. आता सोन्याची मुली आणि ते सोनं वेगळं आहे का, करू का वेगळं. सोनाला सांगा, हे सोना दादा मला मुलीचं हे तुझं सोनं काढून गेलं पैशाने. तुला सोन्याची मुली पाहिजे, सोन्याची मुली जाण्यासाठी ते सोनं देते तुम्हाला. मी या सोन्याची मुली करून द्यायला मला. मग मुली करताना सोनं मुली घ्या आणि मुली मला द्या. त्या सोन्यामध्ये त्या मुलीला जन्म मिळालेला आहे. ही मुली सोनं होऊनच तयार झालेली आहे. ही मुली नव्हती तेव्हा तेच होते, सोनच होत, आणि मुली झाल्यानंतर ते सोनच आहे. आणखी तुम्ही समजा त्याचं काही नाकातलं केलं, कानातलं केलं तरी ते सोनच राहणार. तुम्ही कोणता आकार द्या त्याला, मुलीचा आकार दिला मुली तरी सोनं राहील, कानातली फुली केली तरी सोनं राहील, कानातली काय बाळी केली तरी सोनं राहील. सोनं म्हणजे सोनच राहील. त्याचा आकार तुमचा बदला, त्याला नाव वेगळं द्या, म्हणून नाम आणि रूप बदललं तरी सोनं सोनच राहत. अहंकाराचं स्वरूप बदललं तरी सोनं आपलं रूप बदललं. नमस्कार कसा करतो माहिती का, नमस्काराचं हे स्वरूप आपल्याला दृष्टांताने सांगताय. जर का म्हणता अहंकार सोन्यापेक्षा वेगळा न राहता तो सोन्याशी अनन्य राहतो. अनन्य म्हणजे एकरूप राहतो. त्या अलंकाराशी ते सोनं एकरूप झालेले काढता येत नाही आपल्याला. सोनं आणि तो अलंकार वेगळे करता येत नाही आपल्याला. याला म्हणतात अनन्य, न अन्य. त्याच्याशिवाय ते सोनं राहू शकत नाही त्या दागिन्याशिवाय.
जागेला आणि सोनो हे अनन्य भावाने राहतात. तो सो आत्मा आणि जीव अनन्य भाव निर्माण करून तो नमस्कार करावा. भगवंताला नमस्कार करायचा म्हणजे अनन्य भावाने नमस्कार करायला पाहिजे. सोनं जसं त्या मुलीवर निघत नाही तसं नमस्कार करताना ज्या देवाला तुम्ही नमस्कार करता त्या देवाचं आणि आपलं अनन्य स्वरूप हेच रूप करायला पाहिजे देवाशी. आणि तसंच हे खरं नाही. भाव लागला नाही आता ते आहे स्वतः मन ज्ञान म्हणजे आपला जो आत्मा आहे तो आत्मा तसाच आहे. फक्त आम्हाला माहिती अज्ञान आम्हाला कळते. म्हणून जेव्हा आम्ही दत्ताला नमस्कार करतो तेव्हा मी दत्त स्वरूप असतो. पूजा करताना दत्ताची किंवा कोणत्या देवाची पूजा करताना तो पूजक गुणाला पूजा करणारा आहे ना तो देव असतो. भावांचा रत्न तो देव वेगळा मी वेगळा अशी बोलतात पूजा करतो. अरे तुझ्यामध्ये तो देव येणार आहे. तो जर आत्मा तुझ्यामध्ये नसला तर तुला कोण बोलता आला असता तू गंध त्यांना लावला असता का रे. आणि तो गंध तू तुझ्याही आणायला लावतो रे. तो एकच येणार आहे. हा अनन्य भाव आहे. हा नमस्कारातला हा पूजेतला सगळ्या प्रकारचा अनन्य भाव असता तर आपला आकर्ष माझा नमस्कार हा असा अनन्य भावाचा नमस्कार आहे. आपण